नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता तुम्ही म्हणाल दरवेळी हा आवाज स्टुडिओमध्ये येतो, पण आज स्टुडिओ नाही आहे. आम्ही छान रानात बसावं, एखाद्या शिवारात बसावं तसं नॅचरल वातावरणात बसलो आहे. शेजारून नदी जाते आहे, डोक्यावरती झाडांची गर्द सावली आहे. अशा रानटी वातावरणात आम्ही बसलेलो आहे आणि निमित्त आहे रानटी सिनेमाचं. आणि आजचा योग खूप काय म्हणतात की दुग्धशर्करा योग आहे, कारण की रानटी सिनेमाचे प्रोड्युसर आज आमच्यासोबत आहेत पुनीतजी. पुनीत बालन सर, तुमचं लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. आणि अर्थात शरद सरांचं आणि शान्वीचं सुद्धा खूप खूप स्वागत. निमित्त आहे रानटीचं, म्हणून आज आपण अशा खास ठिकाणी बसलो आहे. आम्ही आपल्या पुण्यात आलो आहे. रानटीचं आणि पुण्याचं काय कनेक्शन सांगू पाहताय का आज? पुण्यात आणि रानटीचं कनेक्शन म्हणजे पुणेकर हे खूप चांगले लोक आहेत, पण जेव्हा पुणेकरांना त्रास होतो कुठल्याही गोष्टीचं, पुणेकरांना कोणी डिवचायचा प्रयत्न करेल तर त्या पुणेकराचा रानटीपणा पण दिसतो त्याच्यात. असं ती रानटीची आणि पुण्याची कनेक्शन. क्या बात आहे. पुनीत सरांनी सुरुवातच अगदी बॅटिंगने केलेली आहे. शरद सर, आपण अनेक इंटरव्ह्यूच्या दरम्यान भेटलो आणि प्रत्येक मुलाखतीत तुम्ही एक वाक्य सांगितलं की हा सिनेमा होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे पुनीत सर. मला आता कारण तर कळलेलं आहे, पण मला तुमच्या दोघांची यारी दोस्ती जाणून घ्यायची आहे. काय आहे तुमचं आणि पुनीत सरांचं कनेक्शन? पहिले कनेक्शन आणि ते प्रेम काय आहे, कारण ह्यांच्या बेटर हाफ आणि माझा वाढदिवस एकच दिवशी आहे, म्हणून ट्युनिंग खूप छान आहे आमचं. नाही, मैत्री जुनी आहे, भरपूर क्रिकेट खेळलो आणि क्रिकेटची आवड दोघांनाच आहे. तर जितके सब्जेक्ट्स ह्यांना आवडतात तितकेच मला आवडतात. त्यामध्ये कपड्यांवर तुम्हाला कळत असेल सेकंड इनिंगची बातमी झाली तर. पण नाही, काय ना, पुनीत पहिल्यापासून प्रोड्यूस करत होते आणि जसं मध्ये बोलणं झालं त्यांच्याशी तेव्हा आय थिंक जग्गू अँड जुलिएट तुम्ही करत होता त्यावेळेस. म्हणाले की अशी एक वेगळी स्क्रिप्ट, वेगळं काय मराठीमध्ये ते वेगळं असेल तर सांग मला. म्हटलं ही स्क्रिप्ट कोणीच नाही केली आजपर्यंत, इतकं ॲक्शन मराठीत कुणी बघितलं नाही आहे. म्हटलं की लोक बघणार, म्हटलं लोक बघतात आहे, ते साऊथचे असो किंवा हिंदी सिनेमा असो, लोक बघतात जाऊन, आणि महाराष्ट्राकडनं सगळ्यात जास्त कलेक्शन असतं, मग का नाही. आणि लगेच त्याला असं वाटलं की नाही यार, की ते डिफरंट फिल्म आहे तरी ती करायला पाहिजे. आणि आपण 10 मिनिटात दुसरं डिसाईड केलं होतं. 10 मिनिटात डिसाईड केलं मी करायचं आहे. त्याने स्टाईल कसं आहे, किती इतके डन, इतकंच बोलणं आहे, काही डिस्कशन त्याचं नसतं की अरे थोडं वाटत नाही का जास्त असेल किंवा कमी असेल, ते काहीच विचारायचं नाही. स्क्रिप्ट ही आहे, हा बजेट आहे, डन, करा सुरू. दॅट हाऊ क्विकली टेक अ कॉल ना, दॅट्स बेस्ट पार्ट अबाउट इट. एनिथिंग, नॉट जस्ट फिल्म, अदरवाईज ऑल्सो इन लाईफ. शान्वी, तुला विचारायचं आहे, आपण मुंबईत तर प्रमोशनसाठी खूप ठिकाणी फिरतोय, आज तू पुण्यात आली आहेस, दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेतलंय. तुला कसं वाटतं पुण्यात, मराठमोळ्या पुण्यात येऊन? खूप छान वाटतं मला. स्पेशली फर्स्ट टाइम दर्शन केले मी, तो मैंने बोला सबको कि वो जगह का जो वाइब्रेशन है वो बहुत ही अच्छा है. और पुणे इन जनरल मुझे ऐसा लगता है पुणे बहुत ही ज़्यादा मुंबई से भी ज़्यादा महाराष्ट्र पुणे में है. तो मुझे तो बहुत मज़ा आ रहा है. अगदी. पुनीत सर, तुम्हाला विचारेन की शरद सर अगदी हक्काने सांगतायत सगळीकडे. अर्थात तुम्ही 10 मिनिटात हा पिक्चर फायनल केला, पण मला तुमच्याकडून शरद सरांविषयी जाणून घ्यायचं आहे की काय ही मैत्री, की अगदी मित्राचा फोन यावा तसा त्यांचा फोन येतो आणि तुम्ही थेट सांगता की आपण हा सिनेमा करतोय. नाही बघा, मित्र म्हणजे त्यांनी पहिलंच सांगितलं, वाढदिवस म्हणजे म्हणजे ना बायकोचा वाढदिवस ना शरदचा वाढदिवस, आयुष्यात विसरू नाही शकत. त्या सेम, कारण त्याच दिवशी आहे. आणि दुसरं क्रिकेटवरचं प्रेम, कारण शरद पण तेवढ्याच इंटेन्सिटीमध्ये, म्हणजे मला वाटतं की जेव्हा पण कुठली फिल्म किंवा याची शूटिंग नसेल तर तो शरद कुठे आहे तर तो ग्राउंडवर आहे. हां, आता क्रिकेटवरनं मी जरा संन्यास घेतला आहे, कारण मला वेळच भेटत नाही. तर माझी आता पॅशन जी आहे ती क्रिकेटवरनं बॅडमिंटननं गेली आहे. तर संध्याकाळी तुम्ही विचारलं तर कुठे आहे, तर मी बॅडमिंटन कोर्टवर असतो. पण फक्त रानटी नाही, मी थोडं मागे गेईल, कारण माझं पहिली पिक्चरची जी निर्मिती होती आणि अख्खा महाराष्ट्र त्यांनी गाजवला, त्याचं नाव आहे मुळशी पॅटर्न. आणि त्या मुळशी पॅटर्नला पण तिकडे पण प्रवीणसोबत जी कनेक्शन होती, आम्ही क्रिकेट मॅचच खेळलो सेलिब्रिटी लीगची डेक्कनला. आणि आम्ही डेक्कनच्या जी आपली कट्टा असतो त्या कट्ट्यावर आम्ही बनमस्का चहावर मुळशी पॅटर्न 5 मिनिटात फायनल झाली. आणि तसंच शरदनी जेव्हा जग्गू जुलिएटची जस्ट संपली होती आय थिंक, आणि
मुंबईत मी आलो होतो आणि आम्ही चहासाठी कॉफीसाठी भेटलो होतो हॉटेलला. आणि तेव्हा जेव्हा त्यांनी स्क्रिप्ट सांगितलं, बहुतेक तेव्हा समित पण नव्हता, फक्त शरदनी सांगितलं की अशी अशी 2-3 फिल्म आहेत, त्याच्यातले ही अशी आहे, तर म्हटलं ही वाली करू. आणि अशी आम्ही फायनल केली ती. आणि फायनल करताना माणूस व्यवहार तर सगळेच करतात, ओके. फिल्म काय पॅशनमधनं नाही, बिझनेसच्या अँगलनी पण आम्ही प्रोड्यूस करतो. पण सर्वात इम्पॉर्टंट ही गोष्ट असते, ज्या माणसाने तुम्हाला ही सांगितली आणि तुमचा त्याच्यावरचा विश्वास आणि ट्रस्ट, ते असल्यामुळे ही 5 मिनिटात गोष्टी घडतात. क्या बात आहे शरद सर, इतकं कौतुक होतंय मित्राकडनं. पिक्चरच्या मागचे आता काय म्हणतात तो, आता विश्वास आता प्रदर्शनाकडे चाललाय आणि थोड्याच दिवसात आपण प्रॉब्लेम काय ना, पुनीत स्वतःचा पिक्चर बघत नाही रिलीजच्या अगोदर. ते प्रूव्ह कसं करायचं, म्हणून मी त्याला बोलवलं की तू फर्स्ट स्क्रीनिंगला रिलीजच्या अगोदर मुंबईला यायचंच आणि जान्हवीला पण यायचं. तर त्याने होकार दिला आणि हां प्रीमियरला. कारण मी म्हटलं तू पहिले पिक्चर बघून घ्या एकदा येऊन मुंबईला, किंवा मी तिथे पाठवतो फिल्म. 22 तारखेला प्रीमियर आहे आपला. हां नाही 21 ला. मी म्हटलं की तू आत्ता नाही, मी 2 वर्षांनी बोलतोय की एकदा पिक्चर बघून घ्या. नाही, मी स्वतःचा पिक्चर बघत नाही. म्हटलं तर ठीक आहे, विश्वास आहे म्हणजे आपल्यावर. नाही काय इंटेन्शन ना माझं सिम्पल आहे, कोणत्याही फिल्मच्या मागे ना तुम्ही खूप जास्त लॉजिक वर जाऊ नका. तुमचा इंटेंट काय ना ते खूप होणं गरजेचं आहे, पॉझिटिव्ह. कारण काय असतं ना, बरेच सिनेमा लोक प्रॉमिस करतात किंवा बनवायचा त्यांना असतो, पण कुठेतरी मध्ये ना ते सगळं डायल्यूट होतं. आमच्याकडे आमचा फोकस अगदी इंटॅक्ट होता की आम्हाला असा पिक्चर असाच करायचा आहे. आणि हा जेव्हा बघेल पण सिनेमा त्याला कळेल की मी जे सांगितलं होतं की या स्केलचा सिनेमा पण करू, याच बजेटमध्ये, आणि मी प्रूव्ह देते हो असंच करायचं आहे. देयर इज नो कॉम्प्रोमाइज इन दॅट. सो तो एक ट्रस्ट व्हॅल्यू आहे ना, ती कुठेतरी आहे मध्ये. शरद सर, तुम्हालाच पुढचा प्रश्न विचारेल. एकतर शरद केळकर हे नाव हिंदीतही आहे, दाक्षिणात्य सिनेमातही आहे, तरीही मराठी प्रेक्षकांचं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे, प्रचंड जीव आहे. आणि आज आपण काय म्हणतात मराठीच्या काय उगमस्थानी म्हणूया, पुण्यात आहोत. पुण्याचं आणि तुमचं काय नातं आहे? अरे म्हणजे मी तुझं जसं म्हटलं तर मी पुणेकरच आहे कायद्याने. कारण माझे आजोबा पुण्यातले होते, कारण त्यांची जॉब रेल्वेजमध्ये होती आणि त्यांना मग ग्वाल्हेरला ट्रान्सफर झालं, म्हणून माझी अख्खी फॅमिली ग्वाल्हेर आणि MP मध्ये राहिली. अदरवाईज माझी फॅमिली इथलीच. अजूनही माझे मामा आणि एक मावशी आणि आत्या इथेच राहतात. आणि आज मी खूप शिव्या खाणार आहे कारण त्यांना भेटू शकलो नाही आतापर्यंत. तर कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे इथलं. आणि केळकर म्हणजे प्रश्नच नाही. केळकर इज इक्वल टू पुणेकर. पुणेकर. अगदी. पुणे सर, तुमच्याकडे येईल. पुनीत बालन हे उद्योगपती म्हणून आम्हाला माहीत आहेत. तुम्ही समाजकारणात आहात, राजकारणात आहात. नाही कंटिन्यू करा. पण तरीही त्यापेक्षाही आम्हाला तुम्ही कलाप्रेमी, कलासक्त जास्त दिसता. कलेला जो राजाश्रय हवा असतो तो तुमच्याकडनं कायम मिळताना दिसलेला आहे. कलेचा हा जिव्हाळा कुठून आला, किंवा कलेविषयी तुमचं कनेक्शन किंवा तुमचं नातं काय आहे कलेशी? पहिल्या गोष्टी ना, जी तुम्ही तुमचा प्रश्न जेव्हा तुम्ही माझ्याबद्दल म्हणत होते, तर येस, समाजकारणात आहे, राजकारणात अजून नाही आहे. मी राजकारणात अजून आलो नाही आहे. पण जे कलेचं तुम्ही प्रश्न सांगताय त्याच्याबद्दल आवड कुठून आहे? हे बघा, कला, क्रीडा आणि संस्कृती ही आपली भारताची संस्कृती आहे, बरं. आणि पुणे हे केंद्रबिंदू आहे या गोष्टींसाठी. क्रीडा असेल, कला असेल, ह्याला प्रमोट करणं ही आमची ग्रुपचं नेहमी हेतू राहिला आहे. एक क्रीडा म्हणजे स्पोर्ट्समॅन म्हणून मी स्पोर्ट्सला प्रमोट करतो. फिल्म्स असतील, म्युझिक कॉन्सर्ट्स असतील, किंवा क्लासिकल म्युझिक असेल, अनेक गोष्टी असतील. हे वर्षभर पुणे शहरात नव्हे तर महाराष्ट्रात आपल्या ग्रुपकडनं होतं आहे. कारण ही एकदा आवड पण आहे. आणि मला वाटतं की भारतीय संस्कृतीत हे ज्या गोष्टी आहेत, हे जे कमी होत चाललं आहे आज नेहमी. कारण आपण आता फिल्मच्याबद्दल बोलतो आहे, तर मराठी इंडस्ट्री एवढी बूमला आधी कधीच नव्हती. नेहमी साऊथ असेल किंवा हिंदी इंडस्ट्री, किंवा थोडी नॉर्थमध्ये भोजपुरी, हे इंडस्ट्रीज बूममध्ये होती. पण मला वाटतं गेम चेंजर आपण सांगू की अनेक वर्ष अगोदर सैराट असेल, त्याच्यानंतर मुळशी पॅटर्न असेल, शरदचीच एक फिल्म ती रिलीज झाली, कुठली ती, हर हर महादेव, अनेक आहे, लय भारी होता. तर हे जेव्हा फिल्म्स असे प्रेक्षकांपर्यंत पोचलं आणि जेव्हा ती
मराठी कनेक्ट झाली तेव्हापासून मराठी इंडस्ट्री ही बूमला आली. आणि मला वाटतं की आपली जी जिथे आपण जन्माला आलो, जिथे आपण कर्म करतो आणि कामं करतो आणि ज्या धर्तीतून आपल्याला उत्पन्न होतं त्या राज्यातली भाषा ही प्रमोट करण्याचं काम हे सगळ्या प्रोड्युसरचे आहे, कलाकारांचं आहे, सगळ्यांचं. क्या शान्वी तुझ्याकडे येईन. पुनीत बालन सरांचं प्रोडक्शन हाऊस इतकं दमदार प्रोडक्शन आहे, शरद सरांसारखं पाठबळ आहे, मराठी प्रोडक्शनमध्ये काम करतेयस, तूही हिंदीतनं काम करून आली आहेस. कसं वाटतंय मराठी प्रोडक्शनमध्ये काम करताना? म्हणजे मराठी साउथमध्ये तू काम करून आलीस, काय वाटतंय मराठी प्रोडक्शन? मुझे मतलब मैं जब तक नहीं थी यहाँ पे तब तक सोचती थी कि जो बाहर से मुझे दिखता था कि यहाँ पे बजट वाइज बहुत हाई फिल्म्स नहीं बनती हैं बट कंटेंट वाइज बहुत स्ट्रॉन्ग फिल्म्स बनती हैं. बट मतलब ये फिल्म में काम करने के बाद ना मुझे ऐसा लगा कि बजट वाइज कॉन्स्ट्रेंट है या आर्टिस्ट सारे अच्छे आर्टिस्ट हैं इसमें, किसी भी एंगल से, चाहे वो पैशन हो, चाहे वो बजट हो, चाहे समित का पॉइंट ऑफ व्यू हो, मुझे कहीं भी किसी चीज़ में कोई कमी लगी नहीं. तो मैं तो बहुत आई एम वेरी प्राउड दैट आई एम अ पार्ट ऑफ दिस फिल्म. शरद सर तुम्हाला विचारेन, आता थोड्याच दिवसात रानटी प्रदर्शित होतोय. रानटीच्या मागे म्हणजे हा सगळा चित्रपट बनवताना काय डोक्यात होतं किंवा आपल्या मराठी प्रेक्षकांना आपण काय देतोय असं काय ठरवून रानटी केला? कधी दुःख व्हायचं असं मला की इतका चांगला कॉन्टेंट आहे, मग आपल्याकडे ते बॉक्स ऑफिस नंबर्स का नाही आहेत मराठीत. म्हणजे वर्षात 1 सिनेमा किंवा 2 सिनेमा आले आणि पण करतो 150 सिनेमा प्रोड्यूस करतो मराठीमध्ये, असं का होतं? मग मी थोडं स्टडी केलं की यार मागच्या 10-12 वर्षांमध्ये कोणते सिनेमा आले ज्यांनी चांगलं केलं आहे, म्हणजे प्लस 25 CR केलं आहे ज्यांनी. वाटलं की हे सगळे सिनेमा ना, फ्रॉम लय भारी, दुनियादारी, टाइमपास, नटरंग, नटसम्राट, सैराट, हे सगळे सिनेमा ना, वेड असो, हे सगळे फिल्म वेगवेगळ्या जॉनरचे आहे, कोणतेही 2 सिनेमा सिमिलर नाही आहे. तर आता लोकांना ते एक वेगळेपणा पाहिजे पिक्चरमध्ये. तुम्ही सिनेमा बनवायला चालणार नाही, मग कोणचं जॉनर? लास्ट काय आलं होतं, रोमॅन्टिक इमोशनल फिल्म आली, मग एक वुमन ओरिएंटेड फिल्म आली, त्याच्यापूर्वी एक म्युझिकल आलं, एक थिएट्रिकल फिल्म आली. ॲक्शन कुठे गेलं लायब्ररीनंतर? ॲक्शन तसं त्याची वाट बघतात ते लोक. आणि आजचं काळ आहे बघा, तू KGF असो, जवान असो, पठाण असो, ॲनिमल असो, ॲक्शन चालतंय, पण मराठीत का नाही? मग स्केल, बजेट, मग पुनीत बालन कोण करणार? म्हणजे मी कन्व्हिन्स करू शकत होतो, पण एक माणूस ज्याला ते कळतंय ॲज अ बिझनेसमॅन, त्याला कळतंय, आणि पुनीत इज अ फॅन्टॅस्टिक बिझनेसमॅन ऑल्सो, त्याला कळतंय की हा मुलगा राईट बोलतोय की हां या काळात अशा फिल्मची गरज आहे. लाईक मुळशी पठाण होती, पण त्याला पण 5 वर्ष झाली, 6 वर्ष बहुतेक 8 वर्ष झाली. त्याच्यानंतर ॲक्शन कुठेच नाही आलं ना. म्हटलं त्याला एक हाय स्केल ॲक्शन करूया, आणि त्याला कॉन्सेप्ट खूप आवडली. लगेच समजा तर हा थॉट होता त्याच्यामागे. आणि मला नंतर माझं ॲज अ प्रोड्युसर ऑल्सो माझं थॉट फक्त माझी फिल्म नाही, मला इंडस्ट्रीला वर न्यायचं आहे. कारण जर इंडस्ट्री वर जाईल ना तर सगळ्यांचं चांगलं वाईट, म्हणजे एम्प्लॉयमेंट वाढेल, आणि कलाकार जास्त येतील, आणि सगळ्यांसाठी चांगलं आहे ना ते इंडस्ट्री वाढेल. तर आता आपण सगळे डिपेंडेंट आहे म्हणून आपण जास्त फिल्म्स करतो, तेव्हा आपण कमी फिल्म्स करणार, चांगल्या करणार, मोठ्या करणार. पुनीत सर, मी थोडं मागे घेऊन जाईन, कारण की रानटी हा जितका थ्रिलिंग दमदार सिनेमा आहे, तितकाच तुमचा मुळशी पॅटर्न हा दमदार होता, त्याने महाराष्ट्र गाजवला. अजूनही मुळशी पॅटर्नला कोणीच विसरू शकलेलं नाही. मला थोडं मागे यायचं आहे. मुळशी पॅटर्न म्हटलं की जसं पुनीत बालन प्रोडक्शन येतं तसंच एक नाव येतं, ते म्हणजे प्रवीण तरडे. आणि आम्ही जेव्हा जेव्हा प्रवीण सरांशी बोलतो तेव्हा तेही तुमच्या मैत्रीविषयी बोलत असतात, तुमच्याविषयी बोलत असतात. मला त्या बॉन्डिंगविषयी ऐकायला आवडेल, कारण की प्रवीण सर म्हणजे आज मराठीतले दिग्गज आहेत आणि अनेक सिनेमा असे दिले की ज्यांनी मराठी सिनेमाचा चेहरा बदलला आहे. सो तुमच्यातलं नातं ऐकायला आवडेल. नाही, मी ना प्रवीण पण म्हणजे आता शरदची माझी मैत्री आज 7-8 वर्ष, पण प्रवीणची माझी मैत्री 2004 पासून आहे. क्या बात. म्हणजे आज 20 वर्षाची मैत्री. म्हणजे जेव्हा प्रवीण नाटकात एकांकिकामध्ये तो करायचा तेव्हापासून माझी मैत्री आहे त्याच्यासोबत. आणि जेव्हा मी आधीच म्हणलं की मॅच नंतर जेव्हा आम्ही तिकडे बसलो, त्यांनी मला एवढंच सांगितलं की मी 6 वर्ष ही स्क्रिप्ट घेऊन सगळ्यांकडे गेलो आहे आणि आतापर्यंत कोणी त्याला हे देत नाही. म्हणजे जसं त्यांनी थोडी ती स्टोरी सांगितली ती आवडली मला. त्याच्यात एक सोशल मेसेज पण होता. फक्त मुळशी पॅटर्न म्हणजे फक्त कोयता गँग आणि कोयत्याने हल्ले करणं नाही, कारण आज पण
जेव्हा पण पुण्यात किंवा इतर सिटीजमध्ये जेव्हा पण ही अशा गोष्टी घडतात तर ते लिहितात न्यूज अँकर म्हणतात की मुळशी पॅटर्नच्या धर्तीवर परत पुण्यात कोयता गँग सुरू झाली. तर एक तर निगेटिव्ह पण आहे, पण त्याच्यात त्या फिल्ममध्ये एक सोशल मेसेज होती आणि प्रवीणची माझी मैत्री होती त्या स्क्रिप्टमध्ये पण तेवढीच ताकद होती जेवढी रानटीमध्ये होती. कारण मला शरदनी जेव्हा रानटीबद्दल पण बोलला त्यांनी मला एकच सांगितलं की मराठी इंडस्ट्रीमध्ये अशी फिल्म जी अशी म्हणजे ॲक्शन फिल्म अशी बनली नाही आणि कधी बनणार नाही तशी आपण ती फिल्म करू. म्हणून प्रवीणच्या याच्यावर पण तेवढंच विश्वास होता आणि त्याच्यापेक्षा जास्ती विश्वास म्हणेल ती शरदच्या याच्यावर. शरद सर पुन्हा रानटीकडे येईल. रानटी करायचं डोक्यात होतंच, पण रानटीचं मला थोडं मेकिंग ऐकायला आवडेल. पुनीत बालन सर आले, मग समित सर आले, मग कास्टिंग आली. तुमच्या नजरेतनं रानटी कसा घडला कास्ट वाईज आउटस्टँडिंग आहे. कारण असे कलाकार ज्यांना तुम्ही या रूपात कधीच नाही बघितलं आहे. ते संतोष जोयकर असो, त्याला असं कोणीच बघितलं नव्हतं. संजय नार्वेकर त्यांना तर बऱ्याच वर्षानंतर बघतो, पण असं या रूपात. आता हिरोईनचं म्हणणं आलं आणि आम्ही शोधत होतो, पण कुठे सगळ्यांना म्हणजे त्यांचे दोष नाही. कारण कोणालाही वाटेल की अगर इट्स अल्फा मेल ओरिएंटेड असा सिनेमा आहे हा, इतके विलन हिरो असं आहे, तर हिरोईनचा रोल काय? आपण किती कन्व्हिन्स करू ना की शी इज अ पिव्हिटल पार्ट ऑफ द फिल्म इज अराउंड हर. लोकांना कळत नाही. म्हणजे एक थोडं असं वाटतं ना की आपल्याला काही काय मेल करायला, पण अख्खी फिल्म त्या हिरोईनच्या आजूबाजूला आहे. मग मी एकदा सोहावसं होतं मुंबईला, तर ही मला तिथे भेटली आणि आमची मैत्री जुनी आहे. तर ते म्हणाली की आणि ही मला बोलली होती की कोणता चांगला मराठी सिनेमा असेल ना सांग मला. पण एक सिनेमा मी करतोय, पण तू जाऊन डायरेक्टरला भेट. जाऊन भेटली आणि तिथून ही आली. तर एक नवीन चेहरा. नॉर्मली आपले ॲक्टर्स साऊथमध्ये जाऊन फिल्म्स करतात, आपण साऊथवरनं ॲक्टर्स आपल्या इंडस्ट्रीमध्ये ऐकली. तर ते होतं. आणि नागेश सर असले, संजय खापरे, छाया कदम. तर कास्टिंग अप्रतिम आहे, उत्तम कलाकार आहे सगळे. असं कॉम्बिनेशन खूप रेअरली भेटतो आणि वी आर लकी की आम्हाला असं कॉम्बिनेशन भेटलं आहे. बॅकग्राऊंड स्कोअर अमर मोले, सगळे हिंदी त्यांनी केलेले सिनेमे मोस्टली. त्याच्यानंतर एडिटिंग केलं आहे आशिषने, आउटस्टँडिंग. प्रमोशन्स पण नंतर इट्स अ व्हेरी बिग पार्ट, लोकांना कळत नाही, पण मॅक्स जे सगळे मोठे सिनेमे करतात त्यांनी ह्याचं मार्केटिंग केलं आहे. सो ऑल ओव्हर आम्ही कुठे एक पाऊल मागे नाही घेतलं आहे की नाही सिनेमा चांगला मोठा, त्याचं मार्केटिंग पण तसंच मोठं व्हायला पाहिजे. आणि कुणीतरी सपोर्ट केलं आहे त्याला की नाही याचा आपण बळा करेंगे असं. शान्वी तुझ्याकडे येईल. शरद सर जसं म्हणाले की आम्ही सगळं ॲक्शन आणि हे सगळं सुरू असताना त्याच्यात एक हिरोईन कशी असावी याच्यावरती एक प्रश्न होता आणि तुझी एंट्री झाली. तू रानटीकडे कसं काय बघते की सगळे असे चेहरे तर आपण बघितलेच प्रीमियरला, त्या प्रोमो लॉन्चला, की सगळे असे राकट, सगळे वेगवेगळ्या अवतारातले हिरो आहेत, सगळा रानटी लुक आहे आणि त्याच्यामध्ये एक सुंदर अभिनेत्री येते. काय सांगशील, तुझ्या आजूबाजूचं वातावरण कसं होतं आणि त्याच्यात तू कशी सेटल? कांटो में ही गुलाब होता है. मेरे हिसाब से तो वही एडवांटेज है. कांटो में ही गुलाब होता है. बिल्कुल. अरे काल ते रिपोर्टर होते, ते तर अगदी म्हणजे असे ते फ्लॅट झाले होते ना, मी सगळे समोर व्हायला की अरे जाऊ द्या. हाँ, बट मैं सच बोलूँगी, मतलब मुझे जो यहाँ रिसेप्शन मिल रहा है वो आउटस्टैंडिंग है. मतलब आई एम वेरी हैप्पी टू बी अ पार्ट. मैं किसी भी स्क्रिप्ट को एज एन इंडिविजुअल एक्टर नहीं देखती हूँ, मैं स्क्रिप्ट को एज अ होल देखती हूँ. और एज एन एक्टर हमें सब करना चाहिए और सब करना पड़ता है. हम अगर ये सोच के बैठ जाए कि हमें इतना बड़ा रोल मिलेगा और इतना लंबा रोल मिलेगा तो ही हम करेंगे, तो साल में गिन करके आधी फिल्म कर पाएंगे, वो भी नहीं कर पाएंगे. तो मेरे हिसाब से एज ए स्क्रिप्ट ये बहुत अच्छी है. इतने अच्छे एक्टर्स हैं इसमें, मुझे कितना सीखने मिला है इसमें. कम रहे स्क्रीन स्पेस या कम रहे रोल, उससे फ़र्क मुझे नहीं पड़ता है. पूरी फिल्म क्या बन रही है उससे फ़र्क पड़ता आणि है. तिचे मोस्टली छाया मॅम बरोबर आहे यार. तो म्हणजे हाँ एग्जैक्टली, क्लास शाळा आहे ती. छोटी छोटी चीज़ सीखने मिलती है. मतलब इतनी छोटी चीज़ जो नॉर्मली लोग इग्नोर कर देंगे, बट मुझे वो सीखना है वहाँ से. तो मैं शरद सर और छाया मॅडम म्हणजे किती मोठी. बताओ. बट थैंक यू फॉर गेटिंग मी हियर. बट मुझे बहुत अच्छा लगा. थँक यू फॉर कमिंग टू मराठी इंडस्ट्री. आई एम ग्लॅड. अगदी. पुलिस सर तुमच्याकडे येईन पुन्हा. प्रश्न थोडा वेगळा आहे, पुण्याविषयीचा आहे. तुम्ही जेव्हापासनं या उत्सवांना पाठबळ दिलं, गणेशोत्सवाला असेल, तेव्हापासून आपल्या मराठी उत्सवाचा किंवा एकूणच पुण्यातल्या उत्सवाचा चेहरा खूप सकारात्मक झाला, खूप वेगळा झाला. पुनीत बालन हे नाव उत्सवांशी जोडलं आणि उत्सव अधिक लोकप्रिय झाला, अधिक राजाश्रयी झाला. तो काय विजन होतं
उत्सव लोकांपर्यंत पोहोचवण्यामागे किंवा उत्सव मोठा करण्यामागे? हे सोपं आहे ना, मी आधीच म्हणलं आपली हिंदू संस्कृती, हिंदू धर्म हे बंद नाही होऊ शकत. अनेक आज लोक आहेत की संघटन असतील जी गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल, दिवाळी असेल, दिवाळी पहाट असतील, यांच्यावर त्यांना बंद करायचं ही गोष्ट. मग मी तर उलटं म्हणतो, मग मोहरम पण बंद करावी, बाकी जे ईदची सेलिब्रेशन असतील ते पण बंद करा, क्रिसमसचे जे आहेत त्यांचे हे पण बंद करावं. पण लोकांना हे समजत नाही. हे सगळे उत्सव असतील. गणेश उत्सवाचं आपण उदाहरण घेतलं तर सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात ही 1892ला आमचे जे संस्थापक आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी हे ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी ही लोकांना एकत्र आणण्यासाठी ही सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात ही पुण्यातून केली. तर पुणे ही नेहमी तर याची सुरुवात जी आहे ती सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात ही पुण्यातून झाली. पुणे हे केंद्रबिंदू आहे आणि मला वाटतं की आणि मी स्पष्ट म्हणतो, मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणतो की मी एक कट्टर हिंदुत्व आहे आणि मला हे सांगण्यात कुठलंही लाज वाटत नाही. तर पुण्यात असेल किंवा आपली जी स्पेशली हिंदू धर्म, हिंदू संस्कृती त्याचं जपण्याचं काम आणि ते उत्सवात वाढ देण्याचं काम हे आपले ग्रुप करत आहे अनेक वर्षापासून आणि करत राहणार. शरद सर, रानटी म्हणून हां ही जी रानटी पिक्चर आहे ना, हां जेव्हा अशा गोष्टी घडतात तर हिंदुत्व आणि हिंदू माणूसचं रानटीपणा पण त्याच्यात दिसते. क्या बात आहे. शरद सर, सरांनी खूप सुंदर शब्दात सांगितलंय की मागेही आपण बोललो होतो की रानटीची टॅगलाईनच आहे, काही असतात काही बनतात. तर ते कुठून आलं? जसं की सर म्हणतात की नाही, पुणेकर शांतही आहे, पुणेकर रानटीही आहे. मराठी माणूस, हिंदू माणूस शांतही आहे, तो रानटीही आहे. तर हे असतात आणि बनतात, हे कुठून आलं? मी करेक्ट टॅगलाईन आहे, कारण कोणत्या माणसामध्ये तुम्ही जन्मापासून आहे का? मी रानटीच आहे मी. आणि मी अगदी सॉलिड रानटी माणूस आहे. म्हणजे आणि ते काय काही असतात आणि कधी निघतं आणि कधी निघतं. तर ते त्याला तो चान्स देऊ नका की तो रानटीपणा बाहेर नाही येईल. माझं मी म्हणणं असतं की मला असंच राहू द्या. तर ह्याने करेक्ट म्हटलं की सगळे धर्म आपल्याकडे आहे, सगळे आपलं आपलं करतात आणि आपल्याला कुठे त्रास नाही कोणाशी. मग आमच्याशी आपल्याला आपला धर्म पुढे वाढवायचा आहे. आपल्याकडे एकच देश आहे रे, आपल्याला आपला धर्म पुढे वाढवायचा आहे. म्हणून आपण आणि पुणेचं आणि मी नेहमी येतो पुणेच्या गणपतीमध्ये असो की दहीहंडीमध्ये मी नेहमी येतो, कारण आपली रिस्पॉन्सिबिलिटी. लोक आपल्याला बघतात, तोही थॉट होता. पण रानटीपणा म्हणजे या रानटीपणानं कोणत्याही माणसाचा ना ऑन अ लाईटर ग्राउंड लग्नाच्या पहिले असतो. लग्नाच्या थोडं कमी होतो आणि मग मूल झालं की अगदी संपतो तो. शान्वी, तुझ्याकडे येईल. जसं शरद सर म्हणाले की मी शांत आहे, मला शांत राहू द्या, मी भडकलो तर मी खूप रानटी आहे. आम्ही तर त्यांना कायम पडद्यावर बघितलेलं आहे किंवा ह्या प्रमोशनच्या निमित्ताने भेटतो, ते आम्हाला खूप शांत गोड वाटतात. पण तू त्यांना सेटवर अनुभवलं आहे, कधी ते रागावलेत, कधी तिकडे चिडलेत, कधी त्यांनी असा रानटीपणा काही कुणाकडनं चुकलं आणि शरद सर लाऊड झालेत, असं कधी झालंय का? मी नाही बघितले. आय फील ही इज व्हेरी चिल. मतलब आसपास सबको भी असं तर माझ्याकडे चिल करके. पहिले काय ना, असं 10-12 वर्षापूर्वी ना मला खूप असा रानटीपणा बाहेर यायचा आणि ऑन साईट यायचा. आणि मला 2 गोष्टी मला आवडत नाही. एक, खोटं बोलणं आणि कोणी मला खोटं बोलणं की तू खोटारडा आहे. तर मला खूप संताप येतो. आणि झालेलं पुढे असं की नाही सर आपने टाइम बताया नहीं था और आप लेट आए. म्हटलं बॉस मैं करता नहीं बरी बात आहे. तर तेच आता करू शकत नाही, कारण आता असं आहे. तर मी आपल्या स्टाफमध्ये नाही माणूस ठेवला. तर राग आला की मी बॅनमध्ये त्याला बोलवतो, मग सगळ्या A to Z त्याला देतो एकदा लाईनीने, मग शांतप्रमाणे बाहेर निघतो की राग कुठे बाहेर नाही काढायचं. पुनीत सर, तुम्हाला कुठल्या गोष्टीवरून राग येतो? तुम्हाला असं कधी होतं का मला ही गोष्ट पटत नाही, ती झालं की मग मी थोडासा रानटी होतो? अशा कुठल्या तुमच्या गोष्टी ज्या तुम्हाला पटत नाही? मला वाटतं की मला रागच येत नाही पहिली गोष्ट, कारण तेवढी पेशन्स लेवल मी ठेवली माझ्यात. क्या बात. आणि मला कधी कुठल्या गोष्टी पटल्या नाही त्या जागेतून मी निघून जातो. पण मला सांगू, मी थोडं नोटीस केलं याला. पुनीत ना थोडं ही इज व्हेरी डिसिप्लिन्ड इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग अँड ह्याला कमिटमेंटचं खूप असं व्हॅल्यू आहे. जर कमिटमेंट कोणी मोडलं तर
तो राग आहे, पण करेक्ट पॉईंट आहे, तो कधी भांडत नाही तिथून कळती साईडने की, कारण तो जर भांडला तर मग राडा होईल म्हणून तो भांडत नाही. पण मला हे आपल्याला कळतं बसून की नाही यार कुठेतरी चूक झाली आहे म्हणून ह्याचा असा नेचर आहे. ऑनेस्टली सांगतो मी, कारण मी जितकं ऑब्झर्व केलं आहे ना, जर माझं मी आहे तर मी जरा तोंडाने वर्बल होऊन थोडं भांडू शकतो. हा भांडणार नाही. हा आणि मैत्रीमध्ये ते थोडं गरजेचं आहे की माझे राग निघाला, आई शांतीने भांडण झालं नाही पुढे. पुनीत सर, तुमचं नातं कलाविश्वाशी खूप घट्ट आहे आणि ते अजून होत जाणार आहे चित्रपटांच्या माध्यमातून. पण थोडी पर्सनल आवड विचारायची होती. आवडता अभिनेता कुठला आहे? हे असे प्रश्न कसे विचारतात? म्हणजे इतके सिनेमे करताय पण एक असेल ना की अरे हा अभिनेता माझा आवडता आहे. बापरे, हे खूपच अवघड प्रश्न आहे. 2 कलाकार माझ्या शेजारी आहेत. हिंदीमधनं सांगा. हिंदीमधनं मला वाटतं की जे हिस्टॉरिक फिल्म्स जे मी पाहिले हिंदीमध्ये, म्हणजे पद्मावत असेल, बाजीराव मस्तानी असेल, माझे नाव घेऊ शकतो, तुम्ही पण केलं तानाजी. तानाजी असेल हिंदीमध्ये, तर मला ज्याचा रोल जे सर्वात आवडला पद्मावतमध्ये ते आपलं रणवीरचं, अलाउद्दीन खिलजीचा रोल खूप छान केला त्यांनी त्या पिक्चरमध्ये. फक्त आता याच्यापेक्षा एक अवघड प्रश्न, आवडता दिग्दर्शक? मराठी का मराठी हिंदी? मराठी. आता मराठी तर सांगूच नाही शकत सगळेच, कारण सगळेच मित्र आहेत. तो समित नाराज होईल, प्रवीण नाराज होईल. फ्युचरमध्ये सांगू शकतो. हां, फ्युचरमध्ये सांगू शकतो माझं की फ्युचरमध्ये असं की कधी शरदनी डिरेक्शनचा निर्णय घेतला ॲक्टिंग सोडून, म्हणजे बरोबर. ज्या फिल्ममध्ये, हां बरोबर, प्रवीण पण तेच करतो आजकाल. तर ज्या फिल्म्समध्ये शरद करेल डिरेक्शन, तो तेव्हा तो होऊ शकतो वन ऑफ दी फेवरेट. पण मला वाटतं की तुम्ही मला विचारलं की फेवरेट डिरेक्टर कोण, तर मी सांगेल की संजय लीला बन्सल. क्या बात आहे, क्या बात आहे. जाता जाता या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न. इतके दिग्दर्शक तुमचे मित्र आहेत, तुम्ही स्वतः निर्माते आहात, जर कधी कुणी फोन केला की पुनीत एका रोलसाठी अभिनय करशील का, तर हो म्हणाल का? मी मुळशी पॅटर्नमध्ये माझा एक छोटा अभिनय आहे, मी त्याच्यात अभिनय केला आहे. आम्ही डेट्स मागितले होते. हां, मला रानटीचे जे डिरेक्टर आहेत समित, त्यांनी खूप कष्ट घेतले या फिल्मसाठी आणि लोकांना माहिती नाही की खूप एक सिरियस ॲक्सिडेंट झाली होती त्याच्यात. ही फिल्मची शूट झाल्यावर काही दिवस राहिले होते, आय थिंक सेकंड मध्येच झाली होती. ऑलमोस्ट तो वरती तिकीट कापून परत त्याला आम्ही आणलं खाली आणि त्याच्यानंतर त्यांनी 3-4 महिने हे रिकवर करून ही फिल्म कंप्लीट केली. तर त्याच्यासाठी हॅट्स ऑफ टू हिम की त्याच्यात ही होती विल पॉवर ती करायला. तर म्हणून त्यांनी मला आणि शरदनी सांगितलं की पुनीतनी फिल्म केली म्हणजे 2 ओरिजिनल रानटीज एकत्र फिल्ममध्ये नाही येऊ शकत. तर मीच मग बॅकआउट केला, आणला त्याला द्या ते रोल, त्याला करू द्या. हां, तर त्याला करू द्या म्हटलं. पण फ्युचरमध्ये नक्कीच आय थिंक पुढच्या वर्षी मुळशी पॅटर्न 2 येईल आणि त्याच्यात एक छोटा अभिनय मी 100% करणार. क्या बात आहे, क्या बात आहे. या निमित्तानं एकच मागच्या मुळशी पॅटर्नमध्ये पण होता, आता पुढे होणार नाही, ते तेव्हा वेगळा रोल होता, आता वेगळा रोल. म्हणजे या निमित्तानं पुनीत बालन सर आपल्याला पडद्यावर देखील पाहायला मिळत आहेत. मुलाखतीचा समारोप मला असं वाटतं की शरद सर तुम्ही करावा किंवा तुम्ही मिळून करा. रानटी सिनेमा येत्या 22 नोव्हेंबरला येतोय. आपण पुण्यात आहोत आणि महाराष्ट्रातलं नव्हे तर जगभरातलं प्रेक्षक आपल्याला आपल्या लोकमत फिल्मीच्या माध्यमातून बघताय. रानटीविषयी काय सांगाल आणि प्रेक्षकांना काय आवाहन करा? लोकमत फिल्मीच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो आहे की 22 नोव्हेंबरला पुनीत बालन स्टुडिओ निर्मित रानटी हा सिनेमा येतोय. मराठीतलं सगळ्यात जास्त ॲक्शन पॅक्ड फिल्म, इमोशन, ॲक्शन, ड्रामा, स्केल सगळं काहीतरी आहे. पण फक्त थिएटरमध्ये जाऊन बघा. 22 नोव्हेंबरपासून रानटी पूर्ण महाराष्ट्रात.